गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। गुरुपदरज मृदुमञ्जुल अंजन नयन अमीय दृगदोष विभंजन तेहि करि बिमल विवेक बिलोचन बरनऊ रामचरित भवमोचन। श्रोतेहो, मागच्या भागामध्ये आपण गुरुगीता पाहिली। पहिल्यांदा 5 सोरट्यामध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी पंचदेवांना वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर गुरुची वंदना त्यासाठी एक दोहा, जथा सुवंजन अंजिदृग साधक सिद्ध सुजान कौतुक देखत शैलवन भूतल भूरी निधान। श्री गुरुच्या चरण कमल परागाची वंदना करण्यासाठी गोस्वामी तुलसीदासजींनी 4-5 चौपाया, जवळजवळ 5 चौपाईमध्ये श्री गुरुचं वर्णन केलेलं आहे। पहिल्यांदा श्री गुरुच्या चरण कमल परागाचं वर्णन, त्यानंतर श्री गुरुच्या नखांच्या ज्योतीचं वर्णन आणि त्या श्री गुरुच्या नखाच्या ज्योतीचा प्रकाश हृदयामध्ये उत्पन्न झाल्यानंतर हृदयामधील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होतो आणि हा प्रकाश ज्याच्या हृदयामध्ये प्रगट होतो तो भाग्यवान असं म्हटलेलं आहे। मोक्षाचं द्वार म्हणजे श्री गुरु आहे। तर या श्री गुरुच्या चरणाची धूळ कोमल आहे, सुंदर आहे आणि ती डोळ्यामध्ये अंजन म्हणून घातली म्हणजे श्री गुरुचे विचार, श्री गुरुचे वचन त्याचं जर आत्मसात केलं आणि त्याचं जर आचरण केलं तर आपण संसाररूपी बंधनामधून मुक्त होऊ शकतो, हे गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलेलं आहे। पुढं गोस्वामीजी वंदना चालू ठेवतायत। आता पुढं ब्राह्मण देवतांना वंदन केलेलं आहे। बंदऊ प्रथम महीसुर चरणा, बंदऊ प्रथम म्हणजे पहिल्यांदा, महीसुर चरणा, महीसुर म्हणजे ब्राह्मण देवता, पृथ्वीवरच्या देवता। आता पृथ्वीवर आपण देव कुणाला म्हणतो? बाबा ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे अध्यात्म आहे, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे, जो साधक आहे, अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हणायचं किंवा या पृथ्वीवरचे देव म्हणायचं किंवा साधू संतांना या पृथ्वीवरचे देव म्हणायचं। त्यांच्या चरणांना गोस्वामीजींनी वंदन केलेलं आहे। बंदऊ प्रथम महीसुर चरणा, मोहजनित संशय सबहरणा। मोहजनित म्हणजे अज्ञानामुळे उत्पन्न झालेला जो संशय आहे, मोहजनित, जनित म्हणजे उत्पन्न करणारा, संशय म्हणजे संशय, सबहरणा सर्व प्रकारचा आणि हरणा म्हणजे निराकरण किंवा संपुष्टात येणे। मोहजनित संशय सबहरणा, कारण ते अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व संशयाचं निराकरण करतात हे पृथ्वीवरचे देव। पृथ्वीवरचे देव म्हणजे साधू संत, ज्याला अध्यात्म ज्ञान आहे, ज्याला वेदशास्त्रांचं ज्ञान आहे, अशा व्यक्ती आपल्या हृदयामध्ये अज्ञानामुळे उत्पन्न झालेला जो संशय आहे तो हरण्याचं काम करतात। मोहजनित संशय सबहरणा, सुजन समाज सकल गुण खानी। त्यानंतर मी सर्व गुणांची खान असलेल्या संत समाजाला प्रेमानं आणि सुंदर वाणीनं प्रणाम करतो। सुजन समाज सकल गुण खानी, सुजन म्हणजे सज्जन समाज म्हणजे संत समाज, सकल गुण खानी सर्व गुणांची खान, सकल म्हणजे सर्व, गुण खानी म्हणजे गुणांची खानी। करऊ प्रणाम सप्रेम सुबानी, करऊ प्रणाम म्हणजे मी प्रणाम करतो, सप्रेम म्हणजे प्रेमाने आणि सुबानी म्हणजे सुंदर वाणीने मी त्या पृथ्वीवरच्या देवतांना प्रणाम करतो किंवा
सज्जन समाजाला मी प्रणाम करतो. पुढे गोस्वामीजी म्हणतायत, साधू चरित शुभ चरित कपासू. साधू चरित म्हणजे साधूचं चरित्र शुभ असतं. कोणासारखं? शुभ चरित कपासू म्हणजे संतांचं चरित्र हे कापसासारखं कल्याणकारक असतं. आता कापूस कसा कल्याणकारक असतो? तर आपण कापसाचं बोंड बघितलेलं आहे, झाडावरचा कापूस. आता ते बोंड निरस असते, त्यामध्ये रस नसतोय. निरस बिसद गुणमय फल जासू. कारण कापसाचं बोंड हे निरस असतं पण स्वच्छ असतं, पांढरं शुभ्र एकदम स्वच्छ असतं. बिसद म्हणजे स्वच्छ, गुणमय म्हणजे तंतुमय असतं. गुणमय फल जासू. तसंच संतांचं चरित्र आहे. संतांचं चरित्र सुद्धा विषयासक्ती रहित असतं. म्हणजे त्यांचं मन विषयामध्ये रममाण झालेलं नसतं, म्हणजेच ते निरस असतं. संसारामध्ये त्यांना रस नसतो किंवा विषयामध्ये त्यांना रस नसतो. विषय म्हणजे 5 इंद्रियांचे 5 विषय, त्याच्यामध्ये त्यांना रस नसतो. त्यांना काही सुंदर बघायचं नसतं, सुगंधामध्ये ते अडकलेले नसतात. त्यांना कोणाचा स्पर्श नको असतो. त्यांना त्यांच्या जिभेला काही चांगलं चुंगलं खावं असं वाटत नसतं. म्हणजे या विषयामध्ये साधू संतांना काही रस नसतो. म्हणजे विषयाच्या बाबतीमध्ये संत निरस असतात. संतांचा रस एकच आहे, भगवंत, ईश्वर. ईश्वराचं नामस्मरण हाच संतांचा जीवनामध्ये रस असतो. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये, सांसारिक प्रापंचिक गोष्टीमध्ये संत निरस असतात, कापसाच्या बोंडासारखे. म्हणून कापसाची उपमा साधूच्या चरित्राला दिलेली आहे. साधू चरित शुभ चरित कपासू. निरस बिसद गुणमय फल जासू. आता निरस याविषयी हे झालं. बिसद म्हणजे स्वच्छ, म्हणजे पांढरा शुभ्र. कापूस जसा पांढरा शुभ्र असतो तसं संताचं हृदय ही अज्ञान पापरूपी अंधकारानं रहित असतं. म्हणजे ते उजळ असतं. लख प्रकाश त्यांच्या हृदयामध्ये पडलेला असतो. त्यांच्या हृदयामध्ये अज्ञान नसतं. त्यांच्या हृदयामधला अंधकार नष्ट झालेला असतो. म्हणजेच त्यांच्या हृदयामध्ये लख प्रकाश पडलेला असतो, ज्ञानाचा प्रकाश. म्हणून कापसाची उपमा साधूच्या चरित्राला दिलेली आहे. साधू चरित शुभ चरित कपासू. आता गुणमय. गुणमय म्हणजे तंतुमय. कापूस काय? कापूस म्हणजे काय? तंतूनं बनलेला आहे, तंतुमय आहे कापूस. कापसात जसे गुण म्हणजे तंतू असतात, तसेच संतांच्या हृदयामध्ये सद्गुण असतात. संत हे सद्गुणांचं भांडार आहे, म्हणून ते गुणमय आहेत. म्हणून कापूस जसा गुणांनी तयार झालेला आहे, तंतूनी तयार झालेला आहे, तसंच सद्गुरूचं हृदय हे सद्गुणांनी तंतोतंत भरलेलं आहे, सद्गुणांनी भरलेलं आहे. सद्गुणांचं भांडार म्हणजे संताचं हृदय. ज्याप्रमाणे कापसाचा धागा स्वतःला अर्पण करून सुईचं छिद्र झाकून टाकतो. पुढे गोस्वामीजी म्हणतात, जो सही दुःख पर छिद्र दुरावा, बंदनीय जही जग जस पावा. जो सही दुःख पर छिद्र दुरावा. जो सही म्हणजे जो सहन करतो दुःख, जो दुःख सहन करतो. पर छिद्र दुरावा, दुसऱ्याला दुःख होऊ नये म्हणून जो स्वतः दुःख सहन करतो, किंवा दुसऱ्याचं छिद्र, दुसऱ्याचे दोष झाकून टाकण्यासाठी तो स्वतः दुःख सहन करतो, म्हणून तो जगामध्ये वंदनीय होतो. वंदनीय जही जग जस पावा. आणि या कारणामुळं कापसाची उपमा ही साधूच्या चरित्राला दिलेली आहे. आता कापसाचं बघा, कापूस झाडाला बोंड तयार होतं, त्यात कापूस तयार होतो. आता हा कापूस अनेक प्रक्रियामधून जातो. म्हणजे हा कापूस तोडला जातो, मग पोत्यात भरतात, त्याला बाजारात नेऊन विकतात. मग तो बाजारात विकलेला कापूस आहे तो सूतगिरणीत जातो. सूतगिरणीत गेल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारच्या क्रिया होतात. पहिल्यांदा त्यातलं बोंड, त्या आतमध्ये त्याची जी बी असते ती काढण्यासाठी त्याला मशीनमधून जावं लागतं. मग त्यातलं बी बाजूला केलं जातं. मग फक्त कापसाचे तंतू शिल्लक राहतात.
मग त्याला तुणलं जातं, म्हणजे त्याला पिंजलं जातं. त्या कापसाला पिंजल्यानंतर ते मग मशीनमधून पास केलं जातं. मग त्याच्या मोठ्या मोठ्या वाती तयार होतात. मग त्या पुढच्या मशीनमधून पास केल्या जातात. मग त्याची वात छोटी 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 होत जाते आणि शेवटी त्याचा धागा तयार होतो. मग हा धागा बनेपर्यंत कापसाला अनेक मशीनमधून जावं लागलं, त्यामुळं ते दुःख त्याला सहन करावं लागलं. त्यावेळेस त्याचा धागा तयार झाला. आणि मग तो धागा कापड तयार करण्यासाठी किंवा एखादं फाटलेलं कापड असेल तर ते शिवण्यासाठी तो धागा वापरला जातो किंवा त्याचं कापड तयार केलं जातं. आणि ते वस्त्र किंवा ते कापड आपली लज्जा रक्षण करत असतं. साधूचं चरित्र सुद्धा तसंच आहे. साधू स्वतः दुःख सहन करतो, पण दुसऱ्याची छिद्र चव्हाट्यावर आणत नाही, दुसऱ्याचे दोष सांगत बसत नाही किंवा दुसऱ्याचे दोष उघडे करत नाही. तो दुसऱ्याचे दोष, जगाचे दोष झाकून टाकण्यासाठी स्वतः कितीही दुःख येऊ द्या स्वतः सहन करतो. त्यामुळे तो जगामध्ये वंदनीय कीर्ती प्राप्त करतो. असं साधूचं चरित्र आहे. संत मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर महाराजांना ताटीच्या अभंगामध्ये हेच सांगितलेलं आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यावेळी मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात की संत तोच जो जगाचा आघात सहन करतो. जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जगाचे आघात सहन करतो, पण जगाचे दोष दाखवत बसत नाही, तोच खरा संत आहे. म्हणून कापसाबरोबर संतांच्या चरित्राची तुलना केलेली आहे. पण कोणत्याही गोष्टीबरोबर साधूंची तुलना होऊ शकत नाही. साधू चरित शुभचरित कपासू, निरस बिसद गुणमय फल जासू, जो सही दुःख पर छिद्र दुरावा, बंदनीय जही जग जस पावा, मुद मंगलमय संत समाजू. आता या संतांचा समाज कसा आहे? आनंदमय आहे, कल्याणमय. मुद म्हणजे आनंद, मंगल म्हणजे कल्याण. मुद मंगलमय संत समाजू. संतांचा समाज हा आनंद देणारा आहे, कल्याण करणारा आहे. जो जग जंगम तीरथ राजू. आणि हे संत म्हणजे कोण आहेत? या जगातला चालता फिरता तीर्थराज प्रयाग आहेत. तीर्थराज प्रयागाबरोबर आता संतांची तुलना गोस्वामी तुलसीदासजी करतायत. तीर्थराज प्रयाग म्हणजे जिथं त्रिवेणी संगम झालेला आहे, 3 देव नद्यांचा संगम ज्या ठिकाणी झालेला आहे, तिथं तीर्थराज प्रयाग असं म्हटलं जातं. या तीर्थराज प्रयागामध्येच कुंभमेळा भरतो. जो मुख्य कुंभमेळा असतो, 12 वर्षातून एकदा येतो, तो तीर्थराज प्रयागाच्या ठिकाणी होतो. सूर्य ज्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस हा कुंभमेळा असतो तीर्थराज प्रयागावर. हा तीर्थराज प्रयाग म्हणजे सगळ्या पापांचा नाश करणारा ती वेळ असते कुंभमेळा म्हणजे. आणि ते तीर्थराज प्रयागावर त्या नदीमध्ये स्नान करून सगळी पाप त्या नदीमध्ये अर्पण केली जातात आणि साधू संत पुण्यमय होऊन त्या ठिकाणाहून जातात कुंभमेळ्यातून. तो तीर्थराज. मग असं पाप नष्ट करणारा आणि पुण्य पदरामध्ये टाकणारा चालता फिरता तीर्थराज म्हणजे संतांचा समुदाय. राम भक्ती जह सुरसरी धारा. संतांना प्रयागराज का म्हणलेलं आहे? तर पुढे आता हळूहळू प्रयागराज आणि संत यांची तुलना गोस्वामी तुलसीदासजी करतायत. राम भक्तिरूपी गंगेचा प्रवाह संतांच्या ठिकाणी आहे. राम भक्ती जह सुरसरी धारा. प्रयागावर पाप नष्ट करणारी नदी कोणती आहे? सुरसरी म्हणजे देवांची नदी, गंगा नदी. गंगेचा प्रवाह तिथं आहे. तसं संतांच्या ठिकाणी राम भक्ती आहे. राम भक्ती जह सुरसरी धारा, सरसई ब्रह्म विचार प्रचारा. सरसई म्हणजे सरस्वती नदी. ब्रह्मविचाराच्या प्रचाराची
सरस्वती नदी संतांच्या ठिकाणी. तीर्थराज प्रयागामधून 3 नद्यांचा संगम आहे, म्हणजे तिथं सरस्वती नदी सुद्धा गंगा नदीला येऊन भेटते. तसंच संतांच्या ठिकाणी ब्रह्मविचार आहे. ब्रह्म विचार म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्माचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, ते संतांच्या ठिकाणी आहे. ती आहे प्रयागराजावरची सरस्वती नदी. विधिनिषेधमय कलिमलहरणी, तसेच विधिनिषेध रूपी कर्मांची कहाणी ही कलियुगातील पापांचं हरण करणारी यमुना नदी ही संतांच्या ठिकाणी आहे. विधिनिषेधमय कलिमलहरणी राकरम कथारभिनंदनी भरणी. हरिहरांच्या कथा त्रिवेणी रूपाने शोधत आहे. संतांकडे काय आहे? हरिहरांच्या कथा आहे. म्हणजे भगवान विष्णूच्या कथा, रामायणातल्या कथा, महाभारतातल्या कथा, देवांच्या कथा, शंकराच्या कथा, गणपतीच्या कथा, अशा अनंत कथा संतांच्या जवळ आहे. मग या कथा म्हणजेच या त्रिवेणी नद्या आहेत. यमुना नदी म्हणजे कलियुगातील पाप नाहीशे करणारी नदी म्हणजे यमुना नदी. संत सुद्धा तेच काम करतात. संत सुद्धा या कलियुगातली पाप कमी करण्याचं काम करतात. म्हणून त्यांची तुलना यमुना नदी बरोबर केलेली आहे. संतांजवळ हरिहरांच्या कथा आहेत. त्या कथा सांगून हे संत या जगामधलं पुण्य वाढवत आहेत, या जगामध्ये धर्म वाढवत आहेत. म्हणून त्रिवेणी नद्या या संतांच्या जवळ आहेत. 3 नद्या या संतांच्या जवळ आहेत. हरिहर कथा बिराजती देनी, सुनत सकल मुद मंगल देनी. या संतांजवळ असणाऱ्या कथा ऐकताच, सुनत सकल ऐकताच काय होतं? मुद मंगल देनी. मुद म्हणजे आनंद, मंगल म्हणजे कल्याण देणाऱ्या या कथा आहेत. आनंद देणाऱ्या आहेत आणि कल्याण करणाऱ्या या कथा, जीवाचं कल्याण करणाऱ्या या कथा संतांजवळ आहेत. बटू विश्वास अचल निज धर्मा. बटू विश्वास या तीर्थराज प्रयागावर धर्मावरील अढळ विश्वास रूप अक्षयवट आहे आणि शुभ कर्मे हाच त्या तीर्थराजाचा परिवार आहे. तर संतांच्या ठिकाणी बटू विश्वास म्हणजे अढळ विश्वास, अचल निज धर्मा, धर्मावरचा अढळ विश्वास हाच त्या प्रयागाच्या ठिकाणी असलेला जो अक्षयवट आहे. वटवृक्षाचं झाड त्या तीर्थराज प्रयागावर आहे, जे फार पवित्र मानलं जातं. ते पवित्र झाड म्हणजेच संतांच्या ठिकाणी धर्मावर असलेला अढळ विश्वास, दृढ विश्वास. तो दृढ विश्वास म्हणजे ते प्रयागराजावरचा अक्षयवट आहे. बटू विश्वास अचल निज धर्मा, तीर्थराज समाज सुकर्मा. तीर्थराज समाज सुकर्मा. तीर्थराज प्रयागाच्या ठिकाणी जे लोक राहतात किंवा जे साधू संत गोळा होतात, तो परिवार म्हणजे काय? संतांच्या ठिकाणी असलेली शुभकर्म. संत जी शुभकर्म या जगामध्ये स्वतः आचरण करून दाखवतात, ती शुभकर्म म्हणजे तीर्थराज प्रयागाचा परिवार आहे. सब ही सुलभ सब दिन सब देशा. आणि तो सर्व देशामध्ये आणि सर्व काळामध्ये सर्वांना सहज प्राप्त होणार आहे. संत काय आहेत? सगळ्यांना सुलभ आहेत आणि सगळ्या काळामध्ये ते प्राप्त होणारे आहेत आणि सर्वांना सहज प्राप्त होणारे आहेत. संत आपल्याला भेटण्याची इच्छा असेल, संत नक्की भेटणार. सब ही सुलभ सब दिन सब देसा, सेवत सादर समन कलेसा. आणि त्या संतांच्या विचारांचं, संतांचं आदराने सेवन केलं तर ते सगळ्या क्लेशांचा नाश करणारे आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही क्लेश असतील, जे दुःख असतील, त्यांचा नाश करणारे हे संत आहेत. अकत अलौकिक तीर्थराऊ. म्हणून ह्या तीर्थराज, संतरूपी तीर्थराज हा अलौकिक आहे, अवर्णनीय आहे. त्यात वर्णन करता येऊ शकत नाही. म्हणजे अकत अलौकिक तीर्थराऊ, देई सद्य फल प्रगट प्रभाव. संत हे तत्काळ फळ देणारे, हा त्याचा प्रभाव आहे.
देव सुद्धा तत्काळ फळ देऊ शकत नाही, पण संतांची जर संगत असेल तर प्रत्येक गोष्टीचं तत्काळ फळ आहे. हा संतरूपी तीर्थराज प्रयागाचा प्रभाव आहे. अकत अलौकिक तीर्थराऊ देई सद्य फल प्रगट प्रभाऊ सुनी समुज हि जनमुदित मन मज्ज हि अति अनुराग. आणि ज्या माणसांना संत समजले, ज्या लोकांना संत समाजरूपी तीर्थराजाचा प्रभाव समजला, ते आनंदित मनानं या प्रयागराजामध्ये स्नान करण्यासाठी येतात. सुनी समुज हि जनमुदित मन. जी माणसं या संत समाजरूपी तीर्थराजाचा प्रभाव आनंदित मनानं ऐकून व समजून घेतात, तसेच त्यात प्रेमाने मग्न होतात. सुनी समुज हि जनमुदित मन मज्ज हि अति अनुराग. लह इचारी फल अचत तनु साधू समाज प्रयाग. ते या मनुष्य देहात असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करतात. म्हणजे चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जर प्राप्त करायचे असतील तर संतांची संगत पाहिजे. संत समाजरूपी तीर्थराज प्रयागामध्ये स्नान केलं पाहिजे. जसं पुण्य मिळवण्यासाठी लोक 12 वर्षानंतर तीर्थराज प्रयागावर स्नान करण्यासाठी, त्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी जातात, तसंच संतरूपी तीर्थराज प्रयागामध्ये जर स्नान केलं तर चारी पुरुषार्थ प्राप्त होऊ शकतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कारण धर्म देणारे सुद्धा संत आहेत, अर्थ काम देणारे संत आहेत आणि मोक्ष प्राप्त करून देणारे सुद्धा संत आहेत. म्हणून संतांची संगत महत्वाची. मज्जन फलपे कियत काला. कारण या संतरूपी तीर्थराज प्रयागमध्ये जर स्नान केलं तर तत्काळ फळ प्राप्त होतं. काक होई पिक बकव मराला. म्हणजे जसं कावळ्याची कोकिळ बनते तसं तात्काळ फळ संतरूपी तीर्थराज प्रयागामध्ये स्नान केल्यानंतर मिळतं. काक होई पिक बकव मराला. बगळे हंस बनू शकतात, कावळे कोकिळ बनू शकतात. एवढी ताकद या संतरूपी तीर्थराजामध्ये स्नान करण्याची आहे. सुनिया चरज करे जन कोई. हे ऐकून कुणी आश्चर्य करू नये असं गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत. कारण सतसंगती महिमा नाही गोई. कारण संत संगतीची, सत्संगतीची महती कधी लपून राहत नाही. सत्संगती एवढी महान आहे, त्यामुळं कुणी आश्चर्य करण्याची गरज नाही. सुनिया चरज करे जन कोई सतसंगती महिमा नहीं गोई. बाल्मिक नारद घट जोनी. आता या संत संगतीची महिमा अनेक ठिकाणी गायली गेलेली आहे. सगळ्या संतांनी, सगळ्या आतापर्यंतच्या कवींनी, सगळ्या ऋषीमुनींनी संतांची महती सांगितलेली आहे. ही संतांची महती आपण पुढच्या भागामध्ये पाहू. सियावर रामचंद्र भगवान प्रिय हो. राधावर कृष्णचंद्र भगवान प्रिय हो. उमापति महादेव प्रिय हो. पवन सुत हनुमान जी महाराज प्रिय हो. गोस्वामी तुलसीदास जी महाराज प्रिय हो.